तू हे नको सांगत बसूस, त्या मुलाबद्दल व्हिडिओ बनव ज्याने उडी टाकली. कळतंय का तुला? मला सगळं कळतं या, पण कसं आहे ना, ज्याच्याबद्दल जेवढं माहिती आहे ना तेवढंच बोलावं, पुढचं नाही राहणावं. आता मला त्या मुलाबद्दल काहीच माहिती नाही, फक्त मी व्हिडिओद्वारे त्याला ओळखते या, आणि व्हिडिओद्वारे ह्या सगळ्या घटना तुम्ही पण बघत असताल तशीच मी पण बघते या. आपल्याला काय त्याच्याबद्दल माहिती आहे का, नक्की त्या मुलाने कशामुळं जीव दिला या, किंवा कारण काय असू शकतं या, हे मला कन्फर्म खरं काहीच माहिती नाही. आता कोण कोण काय म्हणतं या की बाबा त्यांनी मोबाईलमुळे जीव दिला, की तो कसला आयफोन आहे, त्या आयफोन त्याला त्याच्या आई वडिलांनी दिला नाही म्हणून त्यांनी हट्ट केला, तर त्याला काय तो दिला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणजे केलीच आत्महत्या त्यांनी. आणि त्यांनी एकट्यानेच नाही तर त्याच्या आई वडील सुद्धा त्याच्याबरोबर, म्हणजे त्यांच्या तर काय मनात सुद्धा नव्हतं की अशा काही गोष्टी होत्या, पण त्या एवढ्या भयंकर आणि एक 5 मिनिटातच होऊन गेल्या. तर ते बघून तुमच्या देखील डोळ्यात पाणी आलं असेल, पण मला पण इतकं वाईट वाटलं बघा ते दृश्य बघून, लय म्हणजे लय वाईट वाटलं. आता आपण काय बोलायचं त्याच्याबद्दल? ह्या माणसाची म्हणजे 17-18 वर्षाच्या मुलाची जर एवढी मानसिकता असेल तर कुठंतरी ह्याला आई वडील पण जबाबदार असतात. जर त्यांनी त्या मुलाने, म्हणजे आई वडील का जबाबदार असतात हे पण मी तुम्हाला सांगते. जर त्या मुलाने आयफोनसाठी जर जीव दिला असला तर खरं तर त्याचे आई वडील सुद्धा थोडेफार त्याला जबाबदार आहेत. आता तुम्ही म्हणता कसं काय, तर बघा आपण जी सवय लावतो आपल्या मुलांना लहानपणापासून बारी बारी गाड्या घेण्याची, त्या गोष्टी त्यांनी नुसतं म्हणावं की मम्मी पप्पा मला हे पाहिजे, की लगेचच मम्मी पप्पानी नाही कुठला विचार करता जर त्याला ती गोष्ट दिली, त्या पोराला ती आदत लागत जाती. या आदत अशी लागत जाते की आपल्याला बाबा आपल्याला काहीच करायचे, म्हणजे आपल्याला काहीच तस्ती करायची गरज नाही. आपल्याला न काय करता आपण नुसतं एका शब्दावरती आपल्याला सगळ्या गोष्टी लगेचच जादू सारख्या भेटतात. मग त्याला ती आदत 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 अशी लागू जाते. जसं जसं ते पोरग मोठं होतं तसं तसं त्याचं डिमांड पण वाढतं. काय नवीन आलं इथं की जसं की आता आयफोन नवीन नाही, म्हणजे जुना झालेला आहे, बऱ्याच दिवसापासून आलेला आहे, पण काय नवीन आलं दुसऱ्या पोरांक बघितलं की लगेच हे पोराने हट्ट करताय. पण त्या कधी कधी असं होतं की आपली परिस्थिती आहे ना दिवसेंदिवस तशी राहत नाही. कोण कोण बघा श्रीमंत असतं तर त्याला गरिबी येते, कोण कोण गरीब असतंय त्याला श्रीमंती, म्हणजे परिस्थिती कधी कधी माणसाची बिघडत पण जाती. परिस्थिती माणसाची काही तशीच राहते का? बरोबर का नाही? मग त्या पोरांना ते समजू शकत नाहीत पोरं, जशी की लहानपणापासून त्यांना सवय लागलेली असती. आपल्याला पोरांना सवय ही लागलेली असते की नाही ऐकण्याची सवय त्यांची मोडलेली असती नाही म्हणून त्या जर त्याने आयफोनसाठी जर हे सगळं विचार केला असेल किंवा आयफोनसाठी जर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल तर कुठंतरी आई वडिलांची पण थोडीफार चुकी आहे. की म्हणाल ती गोष्ट जर आपण देत असलो तर कुठंतरी आपण पण थोडंफार चुकतोय. मुलांना कधी पण आहे ना गरिबीची, आई बापाच्या कष्टाची कधी पण जाणीव मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते. आणि दुसरं म्हणजे असं व्हिडिओद्वारेच मी ऐकते बरं का. आता तुम्ही मला हे देखील म्हणताल, आता मला काय त्या पोराबद्दल कन्फर्म माहिती नाही तर कन्फर्म आपण नाही बोलू शकत ना. त्या पोराचं धरून मी नाही बोलू शकत की आई वडिलांची चुकी आहे असं नाही मी बोलू शकत, कारण मला त्या पोराबद्दल काहीच कन्फर्म माहिती नाही, काहीच कन्फर्म. आपण त्याला फक्त व्हिडिओद्वारेच ओळखतोय. आपण काय त्याच्या शेजारी राहतोय का, आपण त्याच्या नात्यातलं का गोत्यातलं नसून सुद्धा मनाला इतकी कळकळ बघा. मला तर तो क्षण इतका जी म्हणजे अक्षरशः अंगावरती काटा आणि डोळ्यामधलं पाणी थांबत नव्हतं ज्यावेळेस त्या आईनी ना मंगळसूत्र तिच्या गळ्यातलं काढलं. त्यावेळेस बघा इतकं वाईट वाटलेलं मला, इतकं म्हणजे शब्दात पण मी सांगू शकत नाही, मला इतकं वाईट वाटलेलं. पण आपण व्हिडिओ बनवून काहीच फायदा नाही ना, कारण आपल्याला कन्फर्म माहितीच नाही नक्की मॅटर काय झालंय. दुसरं म्हणजे असे पण कोण कोण लोक म्हणतात बरं का की बाबा त्यांच्या घरगुती मॅटर होतं, म्हणजे घरगुती काय मॅटर होतं काय माहिती. आता मला तर नाही वाटत त्या पोराने आयफोनसाठी कोणच बारकावेने जर आपण विचार करायचं म्हणलं ना तर आयफोनसाठी कुणीही जीव देऊ शकणार नाही. आता ते पोरग समजदार होतं 18 वर्षाचं, म्हणजे थोडंफार समज असेलच ना त्या पोराला, बरोबर का नाही? असं नाही ना की नबालिक 18 वर्षाचं नबालिकच असते, पण थोडीफार समज. पण त्या आपण जर असं बारकावेने, आता काही लोक म्हणतात आयफोनसाठी पोराने जीव दिला, पण आयफोनसाठी मला नाही वाटत. कारण बघा ज्या पण वेळेस तिथे ते सरपंच होते, ते सरपंच काय सांगत होते
की मी सगळे व्हिडिओ काल दिवसभर मी तेच व्हिडिओ बघत होते. तर ते सरपंच काय म्हणले की तुझ्याकडे बघ, मी सरपंच, गावचा सरपंच असून माझ्याकडे साधा फोन आहे आणि तुझ्याकडे आयफोन आहे, म्हणजे तुझा आई वडील तुझ्यावरती किती जीव लावत्यात, तुला म्हणत ती गोष्ट पुरावत्यात, तू निदान त्यांच्याकडे तरी बघ, असं ते सरपंच बघा बोललेलं आहे. तुम्ही पण बघितलेला असणार आहे ते व्हिडिओ. मग त्याच्यातून आपल्या हे तर लक्षामध्ये आलं पाहिजे ना की बाबा त्या पोराक पहिलाच आयफोन आहे, मग त्या आयफोनसाठी कसं काय जीव देईल ना. मला तर असं पण मला म्हणजे मी माझ्या मनातलं सांगते तुम्हाला, मला तर असं पण म्हणजे माझ्या मनातलं मी खरं ते तुम्हाला सांगते की कधी कधी असं होतं की घरातलं काही वादविवाद असतात ना, नवरा बायकोंमध्ये म्हणा किंवा घरात म्हणजे अनेक घरामध्ये कुटुंबामध्ये वादविवाद थोडंफार असतातच, पण कधी कधी त्याचा परिणाम बघा आपल्या मुलांवरती पण होतो. आणि ते मुलं आहेत ना ते बघून आहे ना, समजदार मुलं बघून ते डोक्यामध्ये कसं मुलं आजकालची म्हणजे रागावरती नियंत्रण नसते त्यांच्या, तर ती राग म्हणजे ना ते त्या पोराचा अनावर झाला नाही किंवा त्यांनी लय सण माणूस आहे ना बघा, जीव पण द्यायचं म्हणलं ना तर माणूस आहे, माणसाने त्या असं नाही की माणूस लगेच उठते लगेच जीव देते, त्याला जीव प्यारा असतो या. पण त्या माणसाने जेव्हा माणूस शेवटच्या स्टॉपला जातो ना जीव देण्याच्या, तर त्या माणसाने ना मी तर म्हणते लय सहन केलेलं असतंय, म्हणजे इतकं सहन केलेलं असतंय ना की डोक्याच्या बाहेर पाणी गेलेलं असतंय, म्हणून ते माणूस आहे ना शेवटचा निर्णय घेत असते या. जीव काय कुठलंही माणूस असंच देत नाही. आणि झाली ही घटना खूप भयंकर झाली, त्याचं मला सुद्धा म्हणजे इतकं वाईट वाटलं या. पण आता वाईट वाटून आपण काहीच करू शकत नाही, काय करू शकणार आहे आपण वाईट वाटून. फक्त ह्या व्हिडिओद्वारे मी फक्त तुम्हाला एवढंच सांगल की मुलांचे जे लाड आहेत ना, खाण्यापिण्याचं करा किंवा म्हणाल ती गोष्ट, मुलांना गरिबीची जाण असू द्या. आणि आजकालच्या पिढीला, नवीन पिढीला तर मला हेच सांगणं आहे की आई बापांवरती ठुणण्यापेक्षा तुम्ही 18 वर्षाचा झालं ना, मुलगा कॉलेजला जायला लागला ना, तर काम करून पोरांनी कॉलेज केलं पाहिजे. भले ते काम पेपर टाकायचं का असं ना, पण हे मुलांनी ध्यानात ठेवलं पाहिजे आणि मुलांनी आईबापाच्या कष्टाची पूर्णपणे जाणीव घेतली पाहिजे, हे मला वाटतंय. आणि आईबापांनी पण बघा मुलांना देखता कुठल्याही गोष्टी वादविवाद म्हणा किंवा असं नाही केलं पाहिजे, कारण आजकालच्या मुलांचं मेंदू जे असतात ना ते गरम डोक्याचं असतात, त्यांना काही सहन होत नाही, सहन कुठल्याही गोष्टी होत नाहीत. आणि मुलं अशी काहीतरी म्हणजे शेवटचा पर्याय हाच धरतात की बाबा आपण जीव दिला पाहिजे, असंच धरतात. तर बघा मला जेवढं माहिती होतं, म्हणजे जेवढं मी माझ्या नदर्शेत आलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला या. आणि तुम्हाला काय वाटतंय तर नक्की कमेंटद्वारे मला सांगा. आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची. ठेवते बरं का आता.